नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात. न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. मरणाऱ्या शेतकऱ्यावर न्यायालयानं आदेश काढले नाहीत. पोलिसांनी सर्व आंदोलकांची व्यवस्था करा असं सुद्धा बच्चू कडू यांनी आवाहन केलंय. आदेश मांडण्यास तयार, मात्र जेलमध्ये व्यवस्था करा असं कडू यांनी म्हटलंय. सरकार रडीचा डाव खेळतंय असं त्यानंतर राजू शेट्टी यांनी सुद्धा विधान केलंय. घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आलं असता, शेतकरीने तर आत्महत्या करून गेली असती. न्यायाधीश साहेबांना पत्र पाठवला. बापा बापा, अरे आता फाटली का कोणाची? तरी दृश्य आपण पाहतोय, नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. काही वेळापूर्वी पोलीस या ठिकाणी आले होते. न्यायालयानं आंदोलनाची वेळ संपलेली आहे, आता आंदोलन करू नका असं म्हटलं होतं, मात्र आंदोलकांनी ते धुडकावलेलं आहे. बच्चू कडू यांनी न्यायालयाचा आदेश धुडकावलेला आहे. अजूनही हे सर्व आंदोलक रस्त्यावर उभे आहेत. विविध नेते यावेळेस या सर्व आंदोलकांना संबोधित करतायत. हे त्याने आदेश ठरवलेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव खेळायला लागलेले आहेत. मला सरकारमध्ये जे कोणी मोर्चे आहेत मला माहिती आहे. अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव जर खेळणार असाल तर कमरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही, हे लक्षात ठेवा. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र तुला शांत बसून देणार नाही, हा आजचा इशारा आहे. महाराष्ट्रात आम्ही बंद करू. तुम्ही ज्या घाण्यात सरकारच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून सरळ मार्गाने लढत करत असताना वाम मार्गाने डाव टाकताय. मिस्टर देवेंद्र फडणवीस, तुला घालवल्याशिवाय राहणार नाही, हाच आम्हाला काकांचा इशारा आहे. लोकांनी लढावं, संघर्ष करावा आणि सरकारच्या अवघड आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी आणि आपले लोकशाही अधिकार हे मातीत गाडावे. हे जर आता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही. आज जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झालं, आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे, शेट्टी साहेब ते